जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राचे मानबिंदू, राजाधिराज महाराज श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, निजामशाही आदिलशाही यांच्या जुलमाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. याच काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याने जन्म घेतला. तो शहाजी राजांच्या पुत्राने मा जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला. हेच आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना मा जिजाऊ लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीरामांच्या गोष्टी सांगत आणि मातेच्या संस्काराबरोबरच ते तलवारबाजी, घोडेस्वारी अशाही गोष्टी शिकत होते. या संस्काराचे फलित की काय, शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांबरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि आता स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण रोविले. त्यांच्या या प्रचंड पराक्रमाचे फलित की काय, आज त्या किल्ल्याचे नाव प्रचंडगड. आणि अशी स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू असताना शिवरायांनी कोंढाणा, प्रतापगड, पुरंदर असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यानंतर स्वतःची राजमुद्रा बनवली व रायगड हा किल्ला जिंकला. असे सर्व चालू असताना शिवरायांच्या कानावर आली ती एक बातमी. रांजणगावच्या पाटलाने परस्त्रीचा अब्रू उठण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच शिवरायांचा राग अनावर झाला. शिवरायांनी तातडीने आपल्या मावळ्यांना